इराणनं अचूक ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले करत अमेरिका आणि इस्रायलला जेरीस आणलेलं आहे। पण इराणनं हे यश एकट्याच्या बळावर मिळवलेलं नाहीये असं मत आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषक व्यक्त करतात। इराणला रशिया आणि चीनकडून कशा प्रकारे अदृश्य मदत केली जाते ते बघूयात। इराणने इस्रायलच्या तेल अवीवसह अनेक शहरातील टार्गेट अचूकपणे उडवले। लष्करी तळ, तेलांचे साठे यावर इराणनं निशाणा साधला। इस्रायलच नव्हे तर अमेरिकेचे मध्य पूर्वेतील लष्करी तळ, त्यांची जहाजं, शस्त्रास्त्रांचे साठे इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने नष्ट केले। या युद्धात अमेरिकेची 4 विमानंही आतापर्यंत पाडण्यात आली। तिन्ही देशांमधील हे युद्ध कोण जिंकतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या एकत्रित ताकदीला इराण ही तितक्याच आक्रमकतेनं उत्तर देताना दिसतंय। त्याचं कारण होतं इराणचे 2 मित्र रशिया आणि चीन यांनी या युद्धात थेट सहभाग घेतला नाही, मात्र त्यांनी इराणला मदत केली। चीनचं सॅटेलाइट नेव्हिगेशन आणि रशियाची गुप्तचर माहिती यामुळे इराणनं युद्धाचं चित्रच बदलून टाकलं। चीनची सॅटेलाइट प्रणाली इराणसाठी फायद्याची ठरली। चीनच्या मदतीमुळे इराणची लक्ष्य ओळखण्याची अचूकता वाढली। इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा परिणाम कमी झाला। लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये थेट माहिती मिळाली। इराणची क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्यासाठीही चीनची मदत मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही। 12 डे वॉर म्हणतो 13 जूनला सुरू झालं होतं, तेव्हा इराण अमेरिकन GPS नेव्हिगेशन सिस्टम वापरत होतं आणि त्यांना तेव्हा लक्षात आलं की त्यांचे जितके सॅटेलाइट्स, करेक्शन रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत हे इमिजिएटली इंटरफिअर होतात आणि त्यांना मारून पाडलं जातं, ते जॅम होऊ शकतात। म्हणून त्याच्यानंतर इराणने ठरवलं की आपण चायनीज नेव्हिगेशन सिस्टमकडे वळू आणि चायनाने त्यांना बायदाव 3 NSS म्हणजे बायदाव 3 नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम त्यांना अलोकेट केली आहे। काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार रशिया इराणला रिअल टाइम इंटेलिजन्स देत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अमेरिकन युद्धनौकांची हालचाल, लष्करी तळांची माहिती, हवाई संरक्षण व्यवस्था यात रशियाच्या KBGची महत्त्वाची भूमिका असण्याचा अंदाज आहे। कारण अलीकडील तपासात काही ड्रोनमध्ये रशियन तंत्रज्ञान आढळलंय। या ड्रोनमध्ये आधुनिक नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणाली वापरली गेली होती। परिणामी रडारपासून त्यांचा बचाव झाला होता। 21व्या शतकातील नवयुद्ध मॉडेल या निमित्तानं समोर आलं। सॅटेलाइट आणि तंत्रज्ञान, गुप्तचर आणि लष्करी अनुभव, प्रत्यक्ष हल्ले आणि प्रॉक्सी नेटवर्क अशी ही स्ट्रॅटेजिक अलायन्स होती। इराणला पुष्कळ हद्दीमध्ये ह्याच्या इस्रायलवरती अचूक मारा करण्यामध्ये सक्सेस झाला आहे आणि त्यांनी इस्रायल सेंट्रलवरती खूप मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत। कारण हे एक सक्सेस मानता येईल आणि हे चीनचा डायरेक्ट सपोर्ट मानला जाईल, कारण त्यांनी आपलं कंप्लीट नेव्हिगेशन सिस्टम त्यांना अवेलेबल केली आहे। इराण, रशिया आणि चीनची नवी त्रिशक्ती अमेरिकेच्या नेतृत्वाला आव्हान देणारी ठरू शकते। त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भीषण होऊ शकतं। इतकंच नव्हे तर अमेरिका, चीन आणि रशियात तणाव वाढू शकतो। जागतिक तेल बाजार ही अस्थिर होऊ शकतो। एकंदरीतच इराणला चीन आणि रशियाकडून किती मदत मिळते हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। मात्र मध्य पूर्वेतील संघर्ष आता केवळ 3 राष्ट्रांपुरताच मर्यादित राहिलेला नाही हे आता स्पष्ट झालंय। इतकंच नव्हे तर आता जगाचं राजकारणही बदलणार यात शंका नाही। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई। अमेरिका आणि इराणमधलं युद्ध दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करतंय। अमेरिकेनं इराणच्या तेल वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खर्ग्या बेटावर जोरदार बॉम्बवर्षाव केला। इथल्या इराणचं सैन्य आणि तिथली तळं ही लक्ष्य करण्यात आली। कोणत्याही तेल साठ्यांना टार्गेट केलं नाही असं अमेरिका स्पष्ट करतंय, पण अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकणार आहे। अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावरती हल्ला।
तेल साठ्यावरही हल्ला करू. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाला 2 आठवडे झाले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं जात आहे, तर आखातातील अमेरिकेच्या तळांना इराणकडून लक्ष्य केलं जात आहे. अशातच अमेरिकेनं इराणवरचे आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. अमेरिकेनं इराणचा सर्वात जास्त मोठा तेल साठा ज्या बेटावर असतो त्या खर्ग बेटावरील इराणच्या लष्करी केंद्रांवर बॉम्ब वर्षाव केलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केल्यानंतर इराणची सर्वात महत्त्वाची तेल केंद्र असलेल्या ठिकाणांना अर्थात खर्ग बेटांना अमेरिकेनं लक्ष्य केलंय. दरम्यान ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मध्य पूर्वेच्या इतिहासात सर्वात शक्तिशाली असा बॉम्ब वर्षाव केला. इराणचं क्राऊन ज्वेल अशी ओळख असलेल्या खर्ग बेटावर हा हल्ला केला. जगाला माहीत असल्यापेक्षा आमची शस्त्रास्त्र जास्त शक्तिशाली आणि अचूक आहेत. काही कारणास्तव आम्ही खर्गमधल्या तेल साठ्यांवर हल्ला केला नाही. हॉर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा निर्माण केला तर माझ्या विचाराचा तात्काळ पुनर्विचार करेन. इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाहीत. ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत. खामेनी राजवटीतील लोकांनी शस्त्रास्त्र खाली ठेवावीत आणि उरलं सुरलं इराण वाचवावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. The situation in Iran is going very well. A lot of big hits today, a lot of big wins today, as you probably have heard militarily. And I think it's going very well and very good control. इराण हा तेल संपन्न देश आहे. जगातील अनेक देशांमध्ये इराणकडून तेल पुरवठा केला जातोय. अशातच इराणमधील खर्ग बेटाचं इराणसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. खर्ग बेटावरील पाईपलाईन समुद्रमार्गे इराणच्या काही सर्वात मोठ्या तेल आणि वायू क्षेत्रांशी जोडल्या गेल्या आहेत. इराणच्या मुख्य भूमीपासून खर्ग बेट ही 25 किलोमीटर अंतरावर आहेत. खर्ग बेटावरून इराणची 90% कच्च्या तेलाची निर्यात होते. खर्ग बेट ही इराणची अर्थव्यवस्था आणि तेल उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. इथे मोठ्या प्रमाणात तेल साठवण सुविधा आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती खर्ग बेटाचं इराणसाठी मोठं महत्त्व आहे. आणि आता जेव्हा खूप मोठा हल्ला अमेरिकेने केला आहे, त्यांनी असं क्लेम केलं आहे की आम्ही फक्त सध्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक केला आहे, आम्ही ऑइल इन्स्टॉलेशन्सला आम्ही हात नाही लावला आहे. पण ही एक खूप मोठी बाब आहे, कारण ह्याच्यामुळे इराणला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. इराण आणि अमेरिकेतलं हे युद्ध काही दिवसात संपेल असं वाटलं होतं. मात्र इराणनेही जोरदार प्रतिकार सुरू केल्यानं हे युद्ध लवकर संपणार नसल्याची चिन्ह आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे. I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. इराण आणि अमेरिकेतील युद्धामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इराणसोबतच हे युद्ध पुढील काही दिवसात आणखी भीषण होणार अशी चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.